नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत कोपर रुग्णालयामध्ये. या ठिकाणी आमचे मित्र संजय ओरपे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी जे रुग्ण आहेत त्यांना फळं वाटप आणि या ठिकाणी काही झाडं लावण्याचा प्रयत्न ह्या संजय ओरपे यांच्या वतीनं या ठिकाणी होतो आहे. पाणी आपल्याला लावू चला आगे खड्डा उसको काट देंगे, उसको खड्डा करना थोड़ा छोटो थोड़ा पानी से खड्डा करना बाजी में. तो ये प्लास्टिक का पीस भी पास करना या ठिकाणी हे दुसरं झाड या ठिकाणी लावण्यात येत आहे. यहाँ पर आगे लेना चाहिए मेरे भाई. आपका पेशेंट है खाना ही क्या क्या साइडला द्या इकडे इकडे यहाँ पर 3 दे देना. ठीक है. हाँ है जो बेड़े हैं ना चादर है उसमें रखो. घोडायला पाहिजे ठेवून दे 2 एक आतमध्ये तिने काय करायला
सुनीलजी, काय सांगा, ज्या पद्धतीने आज आपण गेली अनेक वर्ष समाजकार्यात आहात, माजी नगरसेवक राहिलेला आहात, भारतीय जनता पार्टीचे सध्या मुख्य पदाधिकारी म्हणून काम करत आहात, सध्याची परिस्थिती आणि आज एक विशेष कार्यक्रम कुपरमध्ये घेण्यात आला, साहेब काय विशेष? जबाबदार नागरिक फाउंडेशन रिस्पॉन्सिबल सिटीजन्सच्या वतीनं आज त्यांचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय ओरपे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर कुपर रुग्णालयामध्ये आज फळ वाटप आणि वृक्षारोपण असा हा कार्यक्रम घेण्यामध्ये आला होता. मी आमच्या ह्या सर्व मंडळींच्या वतीने श्री संजय ओरपे यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे वाढदिवसाचे कार्यक्रम लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात, परंतु समाजातील गरजूंना त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे जे एक ध्येय असतं ते संजय ओरपे यांनी ह्या कार्यक्रमानिमित्त गाठलं आहे. त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. त्यांची ही सर्व कार्यकर्ते मंडळी आणि पदाधिकारी मंडळीसुद्धा सातत्यानं त्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि त्यांचा हुरूप वाढवत असतात. मी त्यांचंही या निमित्तानं कौतुक करतो. कुपर रुग्णालय हे जरी महानगरपालिकेचं रुग्णालय असलं तरीसुद्धा तिथे येणारा जो रुग्णांचा ओघ आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे असं आज मला जाणवलं. इथली व्यवस्था अपुरी पडते कारण की खूप रुग्ण येत असतात. इथे असलेल्या हे हल्लीच 10-1 वर्षापूर्वी बांधलेलं असूनसुद्धा त्याची हालत पुन्हा खराब होत चाललेली आहे. कुठल्याही सार्वजनिक वास्तूमध्ये त्याचं मेंटेनन्स ठेवणं खूप महत्त्वाचं असतं आणि तिथे व्हिजिट करणाऱ्या प्रत्येकाने ही वास्तू आपली आहे असं समजून त्याच्यामध्ये वावरायला हवं. दुर्दैवानं ते होत नाही. इथली लिफ्ट व्यवस्थित नव्हती, इथले जिने व्यवस्थित नव्हते, इथली शौचालयांमधून वास येत होता वगैरे. ठीक आहे, तरी पण ही एक चांगली व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने होते आणि तिथल्या रुग्णांना फळ वाटप व्हावं ह्या हेतूने आज आम्ही इथे आलो होतो. तो कार्यक्रम आम्ही केलेला आहे. त्याचसोबत कालच आषाढी एकादशी झाली, त्यानिमित्तानं एक वृक्षारोपणसुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मी पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या वतीने श्री संजय ओरपे यांचं या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. पुढील काळात त्यांच्याकडून अतिशय चांगले उपक्रम घडावेत अशीही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.